Good morning, one and all. Today we are going to start a new topic, articles. मराठीत त्यांना उपपद असं म्हणतात. आर्टिकल्स आणि प्रेपोजिशन्स हे अगदी लहान शब्द असतात, परंतु व्याकरणात आणि वाक्यरचनेत त्यांचं महत्त्व खूप जास्त आहे. त्यांच्या चुकीच्या वापरामुळं बऱ्याच वेळा वाक्याचे अर्थ बदलू शकतात आणि म्हणून त्याचे सर्व नियम बारकावे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आज आपण आर्टिकल्सचा विचार करूया. इंग्रजीमध्ये जे आर्टिकल्स आपण वापरतो ते खरी एक प्रकारचे ॲडजेक्टिव्ज असतात, विशेषण असतात. डिटर्मिनर्स असंही त्यांना म्हणतात. आर्टिकल हे नेहमी नामासाठीच वापरलं जातं आणि ते नामापूर्वीच वापरलं जातं, कारण ते ॲडजेक्टिव्ज आहेत. आर्टिकल्स दोन प्रकारचे असतात, इनडेफिनेट आर्टिकल अँड डेफिनेट आर्टिकल. आर्टिकल ए अँड ही इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत, त्यांनाच अनिश्चित उपपदे असं आपण म्हणू शकतो. आणि आर्टिकल द हे जे आहे हे डेफिनेट आर्टिकल आहे, निश्चित उपपद. आता आर्टिकल ए अँड केव्हा वापरतात, तर जोपर्यंत एखादं नाम अनिश्चित आहे, इनडेफिनेट आहे, तोपर्यंतच आपण ए अँड वापरू शकतो. आणि जेव्हा एखादं नाम डेफिनेट बनतं, निश्चित बनतं, तेव्हा त्याच्यासाठी द वापरलं जातं. आर्टिकल ए किंवा अँड हे वन, एनी, एव्हरी अशा अर्थाने येतं. समजा वाक्य आय हॅव अ सिस्टर, याचा अर्थ आय हॅव वन सिस्टर, याचा अर्थ इथं अ हे वन अर्थानं आलेलं आहे. अ काऊ हॅज 4 legs, याचा अर्थ एनी काऊ हॅज 4 legs किंवा एव्हरी काऊ हॅज 4 legs. इथं अ हे एनी किंवा एव्हरी अर्थानं आलेलं आहे. ही अर्न्स ₹10,000 अ मंथ, याचा अर्थ ही अर्न्स ₹10,000 एव्हरी मंथ. इथं अ हे एव्हरी अर्थानं आलेलं आहे. तसंच आर्टिकल द जे येतं ते धीस, दॅट, दीज, दोज अशा अर्थाने येतं. समजा वाक्य असं आहे की प्लीज पुट द बॅग ऑन द रॅक, याचा अर्थ प्लीज पुट धिस बॅग किंवा दॅट बॅग ऑन धिस रॅक किंवा दॅट रॅक, की ही पिशवी त्या रॅकवर ठेव किंवा ती बॅग ह्या रॅकवर ठेव. तर धीस, दॅट, दीज, दोज. तसंच द फ्लॉवर्स आर व्हेरी ब्युटिफुल, याचा अर्थ दीज फ्लॉवर्स किंवा दोज फ्लॉवर्स आर व्हेरी ब्युटिफुल. आर्टिकल हे नेहमी नामासाठी वापरलं जातं आणि ते नामापूर्वी वापरलं जातं. पण नामाची विशेष माहिती सांगण्यासाठी जर विशेषण आलं असेल तर आर्टिकलची जागा बदलते आणि आर्टिकल मागे सरकतं. त्याचबरोबर जर ॲडजेक्टिव्ह पूर्वी एखादा ॲडव्हर्ब आला असेल तर पुन्हा आर्टिकलची जागा बदलते आणि आर्टिकल आणखीन मागे सरकतं. समजा वाक्य ही इज अ स्टुडंट, इथं अ हे स्टुडंटसाठी आलेलं आहे, स्टुडंट पूर्वी आलेलं आहे. ही इज अ क्लेव्हर स्टुडंट, आता क्लेव्हर हे ॲडजेक्टिव्हमध्ये आल्यामुळं आर्टिकल अ आणखीन मागे सरकलं. ही इज अ क्लेव्हर स्टुडंट. समजा वाक्य असं आहे ही इज अ व्हेरी क्लेव्हर स्टुडंट, आता व्हेरी ॲडव्हर्ब आहे, क्लेव्हर ॲडजेक्टिव्ह आहे. स्टुडंट जरी नाव असलं, नामासाठी अ आलं असलं तर आर्टिकल आणखीन मागे सरकलं, ॲडव्हर्ब पूर्वी आलं. आर्टिकल ए अँड हे नामासाठी जरी येत असलं तरी त्याच्या शेजारी कोणता शब्द आहे त्याच्यावर ए येणार का ॲन येणार अवलंबून आहे. समजा शी रेड अ बुक, आता या ठिकाणी अ हे बुकसाठी आलेलं आहे. शी रेड ॲन इंटरेस्टिंग बुक, आता इंटरेस्टिंग हे ॲडजेक्टिव्ह बुकसाठी आलं आहे. आर्टिकल जरी नामासाठी आलं असलं तर आता ॲन का आलं तर त्याच्या जवळचा शब्द इंटरेस्टिंग आहे. शी रेड अ व्हेरी इंटरेस्टिंग बुक, आता पुन्हा आर्टिकल बदललं. इथं सुद्धा पुन्हा आर्टिकल अ हे बुकसाठी जरी आलेलं असलं तरी आता त्याच्या जवळचा शब्द व्हेरी आहे, मग त्याप्रमाणे आर्टिकल अ हे येणार. आता आपण बघूयात ए अँड केव्हा वापरलं जातं. आर्टिकल ए अँड वापरण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ते कॉमन नाव म्हणजे सामान्य नाम असलं पाहिजे. आर्टिकल हे सामान्य नामासाठी येतं, अ बुक, अ पेन, अ टेबल वगैरे. तसंच ते एक वचनात पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. दीज आर अ बुक्स असं कधी होणार नाही. ही एट ॲन ॲपल्स कधी होणार नाही, ते सिंग्युलर पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट त्याचा वापर वाक्यात पहिल्यांदाच झालेला असला पाहिजे, फॉर द फर्स्ट टाईम झाला पाहिजे. म्हणजे आर्टिकल ए एनच्या वापरासाठी 3 वैशिष्ट्ये एकत्र आली पाहिजेत.
म्हणजे आपण एकत्रपणे त्यांचा असा विचार करू शकतो की जेव्हा एक वचनी सामान्य नाम वाक्यात पहिल्यांदाच येतं तेव्हाच ए एन येतं. ए एन इज यूज्ड फॉर अ नाउन. इट इज अ कॉमन नाउन, इट इज सिंग्युलर अँड इट इज यूज फॉर द फर्स्ट टाइम. आर्टिकल ए एन हे प्रॉपर नाउनसाठी कधी येत नाही, ते मटेरियल नाउनसाठी कधी येत नाही, ते ॲबस्ट्रॅक्ट नाउनसाठी कधी येत नाही, ते फक्त कॉमन नाउनसाठी येतं आणि ते सिंग्युलर पाहिजे, त्याचा पहिल्यांदाच वाक्यात वापर झाला पाहिजे. आता महत्त्वाचा फरक आहे ए केव्हा वापरायचा आणि ॲन केव्हा वापरायचं. तसा ए एनच्या वापरामध्ये काही फरक नाही. फरक जो आहे तो उच्चाराशी संबंधित आहे, स्पेलिंगशी संबंधित नाही. आपण यापूर्वी पाहिलं आहे AEIOU हे इंग्रजीतले स्वर आहेत म्हणजे वॉवेल्स आणि बाकी सगळी जी आहेत ती कॉन्सोनंट्स आहेत म्हणजे व्यंजन आहेत. तर लक्षात घ्या, जेव्हा एखादं सामान्य नाम व्यंजनानं त्याचा उच्चार सुरू होतो त्यावेळेस आर्टिकल अ येतं. आता अ कॅट, अ मँगो, अ पेन, अ शर्ट, अ टेबल हे सगळे जे शब्द आहेत त्यांचे उच्चार हे व्यंजनानं सुरू झाले आहेत म्हणून आर्टिकल अ आलेलं आहे. जेव्हा उच्चार स्वराने सुरू होईल त्यावेळेला मात्र आर्टिकल ॲन येतं. जसं ॲन ॲपल, ॲन इलेफंट, ॲन इंकपॉट, ॲन ऑरेंज, ॲन अम्ब्रेला. आता हे पाचही शब्द बघा, स्पेलिंग त्यांची AEIOUनं सुरू झाले, आर्टिकल ॲन आले. पण असं समजू नका की AEIOU असलं की ॲन येतं. आपल्याला शाळेमध्ये तसं सांगितलं गेलं लहानपणी की AEIOU असलं की ॲन वापरायचं, AEIOU नसेल तर अ वापरायचं. ते काही अंशी बरोबर असलं तरी प्रत्यक्षात त्याचा संबंध हा स्पेलिंगशी नाही, त्याचा संबंध हा उच्चाराशी आहे. जेव्हा एक वचनी सामान्य नामाचा उच्चार व्यंजनानं सुरू होतो, उच्चार स्पेलिंग नाही, तेव्हा अ येतं. जेव्हा एक वचनी सामान्य नामाचा उच्चार हा स्वराने सुरू होतो म्हणजे वॉवेल्सनं त्यावेळेला ॲन यावं लागतं. आपण उदाहरणासाठी काही शब्द बघूया. आता हॉर्स आणि अवर दोन्ही शब्दाची स्पेलिंग ही एचनं स्टार्ट झालेली आहे. पण पहिल्या शब्दाचा उच्चार आहे हॉर्स, हनं उच्चार स्टार्ट झाल्यामुळे तिथं अ आलं आहे. आणि अवर उच्चार अनं स्टार्ट झालेला आहे म्हणून त्या ठिकाणी ॲन आलेलं आहे. आता ऑरेंज आणि 1 रुपी कॉईन, आता हे दोन्ही शब्द जे आहेत त्यांचं स्पेलिंग ओनं स्टार्ट झालं आहे, दोन्हीकडे ओ आहे. पण ऑरेंज उच्चार बघा ऑ असा होतो, तो स्वराने सुरू झाला आहे व त्या ठिकाणी ॲन आलेला आहे. पण 1 रुपी कॉईन ओचा उच्चार त्या ठिकाणी व असा झालेला आहे, व हे व्यंजन आहे मग तिथं अ 1 रुपी कॉईन असं आलेलं आहे. आता पुढचे दोन शब्द यूनं स्टार्ट झाले पण त्यांचे उच्चार बघा, अम्ब्रेला अनं उच्चार स्टार्ट झाला आहे मग तिथं आपल्याला ॲन वापरावं लागेल. आणि दुसरा शब्द आहे युनिव्हर्सिटी, यनं उच्चार स्टार्ट झाला आहे म्हणून तिथं आपल्याला आर्टिकल अ वापरावा लागेल. आता पुढचे दोन्ही शब्द पहा, ईनं स्पेलिंग स्टार्ट झाले. इलेफंट, आता इलेफंटचा उच्चार ईनं स्टार्ट झाला आहे त्यामुळे तिथं ॲन आलेला आहे. आणि अ युरोपियन कंट्री, आता युरोपियन स्पेलिंगमध्ये बघा ई स्टार्टला आहे. एवढंच नव्हे तर ई सोबत यू पण आहे म्हणजे 5 पैकी 2 स्वर शेजारी शेजारी आले तरी आपण ॲन वापरू शकलो नाही आहे कारण त्याचा उच्चार यनं व्यंजनानं सुरू झालेला आहे. या चारही उदाहरणावरनं लक्षात घ्या की ए वापरायचं का ॲन वापरायचं हे आपण त्या शब्दाकडे नुसतं बघून ठरवू शकणार नाही, तर त्या शब्दांचा उच्चार करून बघावा लागेल मनातल्या मनात. नुसती नजर फिरवून आपल्याला ए ॲन वापरता येणार नाही, त्याचा उच्चार करून बघायचा. जर व्यंजनाप्रमाणे झाला तर अ आणि स्वराप्रमाणे झाला तर ॲन वापरायचं आहे. आता महत्त्वाचं आहे आर्टिकल द केव्हा वापरायचं आहे. आर्टिकल ए ॲन वापरायला मर्यादा आहेत कारण त्याला अटी आहे, ते सामान्य नामच पाहिजे, ते एक वचनीच पाहिजे, ते पहिल्यांदाच आलेलं असलं पाहिजे. तसं दच्या बाबतीत नाही. त्यामुळे द हे बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं. त्यातले काही महत्त्वाचे वापर आता आपण या ठिकाणी समजून घेऊया. जेव्हा एखादं सामान्य नाम पहिल्यांदाच येतं त्यावेळेला आर्टिकल ए ॲन येतात आपण पाहिलं. पण तेच नाम जर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा अनेकदा आलं तर मात्र प्रत्येक वेळेला द येतं. कारण स्पष्ट आहे, पहिल्यांदा येतं त्यास ते नाम अनिश्चित असतं आणि पुढे प्रत्येक वेळेला ते निश्चित बनलेलं असतं. नाम निश्चित बनले की आर्टिकल द येतं. आता उदाहरणार्थ दिस इज अ चॉक, हा एक खडू आहे, अनेक खडू आहेत त्यातला हा एक खडू आहे. द चॉक इज व्हाईट, आता दुसऱ्यांदा चॉक शब्द आला की तो खडू पांढरा आहे म्हणजे तो डेफिनेट बनला मग तिथं द येणार. द चॉक इज व्हेरी सॉफ्ट, द टीचर इज रायटिंग विथ द चॉक, आता प्रत्येक वेळेला द येणार कारण ते नाम त्या ठिकाणी डेफिनेट बनलेलं आहे. दुसरं म्हणजे
एखादं नाम कुठल्याही कारणाने निश्चित बनले की द येतं. आता समजा वाक्य असं आहे, प्लीज गिव्ह मी द बुक विच आय गेव यू येस्टरडे. तर मला ते पुस्तक हवं आहे. कोणतं? जे मी काल तुला दिलं होतं ते. जे मी काल तुला दिलं या क्लॉजमुळं ते पुस्तक निश्चित झालं. मला एक पुस्तक दे असतं तर गिव्ह मी अ बुक आलं असतं, पण मला तेच पुस्तक हवं आहे. तेच म्हणजे कोणतं? विच आय गेव यू येस्टरडे. इथं ते पुस्तक निश्चित बनलेलं आहे. जे धर्मग्रंथ असतात किंवा जे महान ग्रंथ मानले जातात, महाकाव्य असतात, अशी जी काळाच्या कसोटीला उतरून राहिलेली पुस्तकं जी आहेत त्या सगळ्यांना नेहमी द लागतं. विशेषतः ऑल स्क्रिप्चर्स म्हणजे धर्मग्रंथ, द गीता, द कुराण, द बायबल, द ग्रंथ साहेबा. तसं सर्व एपिक्स म्हणजे महाकाव्य, द रामायण, द महाभारत, द इलियड, ह्या सगळ्यांना नेहमी द लागतं. जगातले जे सर्व महासागर आहेत म्हणजेच ओशन्स आहेत, सर्व मोठे महत्त्वाचे पर्वत आहेत म्हणजेच माउंटन्स आहेत, आणि ज्या महत्त्वपूर्ण नद्या आहेत, महत्त्वपूर्ण नद्यांना पण नेहमी आर्टिकल द लागतं. आता महत्त्वपूर्ण नद्या म्हणजे ज्या नद्यांकाठी संस्कृत्या वसल्या, ज्या नद्यांनी इतिहास घडवले, ज्या नद्यांना भूगोलात महत्त्वाचं स्थान आहे, अशा नद्यांनाच आर्टिकल द लागतं. आता द पॅसिफिक ओशन, द अटलांटिक ओशन, द इंडियन ओशन, द आर्क्टिक ओशन या सगळ्यांना द लागतं. द हिमालयाज, द आल्प्स, द रॉकीज, द अँडीज, सर्व या मोठ्या पर्वतांना द लागतं. आता या ठिकाणी आपण आणखीन एक मुद्दा पाहूया या टॉपिकमध्ये, की पर्वतांची नावं जेव्हा आपण बोलता त्यावेळेला ती नेहमी अनेक वचनात लिहायची. कारण हे जे मोठे पर्वत असतात त्या ठिकाणी एक सिंगल पर्वत नसतो एकटा, तर अनेक पर्वतांच्या त्या रांगा असतात. त्यामुळे इंग्रजीमध्ये लिहिताना ते शब्द अनेक वचनात येतात. द हिमालयाज, द रॉकीज, द अँडीज, द आल्प्स. सर्व महत्त्वाच्या नद्या जसं द गंगा, द ब्रह्मपुत्रा, द अमेझॉन, द मिसिसिपी, द नाईल, द व्होल्गा, द टेम्स, द राईन, द शिएन, द इंडस, या सगळ्या महत्त्वाच्या नद्यांना नेहमी आर्टिकल द लागतं. जगात काही गोष्टी एकमेव अद्वितीय आहेत म्हणजे युनिक, पॅरलल ज्याला आपण म्हणू शकतो, अनपॅरलल तर अशा अद्वितीय ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण आर्टिकल नेहमी द लावतो. आता या अद्वितीय गोष्टी पुन्हा दोन प्रकारच्या असतात. काही नैसर्गिक आहेत, निसर्गातच एकमेव अद्वितीय आहेत, जसं सूर्य, चंद्र, आकाश, पृथ्वी, यांना नेहमी द लागतं. द सन, द मून, द अर्थ, द स्काय. तसंच काही मानवनिर्मित अद्वितीय अशा गोष्टी आहेत. द ताजमहल, द ॲफेल टॉवर, द लिनिंग टॉवर ऑफ पिसा, द ग्रेट वॉल ऑफ चायना, यांना नेहमी आर्टिकल द लागतं. आपल्या व्याकरणामध्ये डिग्री म्हणून एक प्रकार आहे, त्यांची सुपरलेटिव्ह डिग्री असते तर नेहमी द लागतं. द हायेस्ट, द ग्रेटेस्ट, द बेस्ट, द मोस्ट युजफुल, द मोस्ट ब्युटिफुल, इथं नेहमी द लागतं. कारण जेव्हा आपण सुपरलेटिव्ह डिग्री सांगतो तिथंपर्यंत एक प्रकारे आपण युनिकिटी दाखवत असतो, ती गोष्ट युनिक आहे. जसं मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन महाराष्ट्र, महाराष्ट्रातला एकमेव सर्वात मोठं शहर म्हणजे मुंबई, म्हणजे ते युनिक झालं म्हणून त्याला आर्टिकल नेहमी द लागतं. आपण पाहिलं आर्टिकल हे फक्त नाऊनसाठी येतं, ॲडजेक्टिव्हसाठी येत नाही. आता ही इज अ क्लेवर बॉय, पण नुसतं ही इज अ क्लेवर होत नाही, नुसतं ॲडजेक्टिव्हला अ कधी लागत नाही. पण काही ॲडजेक्टिव्ह जे आहेत ती त्या संपूर्ण लोकांसाठी वापरले जातात. जसं द रिच याचा अर्थ रिच पीपल. आता रिच हे ॲडजेक्टिव्ह आहे पण ते वापरले रिच पीपल अर्थानं, मग तिथं द येणार. द पुअर याचा अर्थ पुअर पीपल. द सिक याचा अर्थ सिक पीपल. द नीडी याचा अर्थ नीडी पीपल. तर ॲडजेक्टिव्ह असून सुद्धा या शब्दांना नेहमी द लागतं. काही वेळेला द हे आर्टिकल ॲडव्हर्बसारखं वापरलं जातं. कंपॅरेटिव्ह डिग्री दाखवण्यासाठी एक प्रकारे, पॅरिटी दाखवण्यासाठी. जसं मराठीमध्ये आपण जितका तितका, जेवढा तेवढा अशी आपण पॅरिटी दाखवतो, त्या ठिकाणी नेहमी द येतं. आता आपण पाहिलं की द हे आर्टिकल सुपरलेटिव्हमध्ये, पण इथंच द हे आर्टिकल कंपॅरेटिव्हमध्ये येतं. याला द मोर कन्स्ट्रक्शन म्हणतात. या दोन क्लॉजेस असतात आणि हे दोन्ही क्लॉजेस नेहमी कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्हनं स्टार्ट होतात आणि त्याच्यामागं द असतं. जसं द मोर वी गेट, द मोर वी वॉन्ट, जितकं आपल्याला मिळेल तितकं आपल्याला अधिक मिळावं असं वाटतं. मग द मोर. द मोर टाईम यू वेस्ट, द लेस मार्क्स यू विल गेट.
आता इथं तू जितका वेळ जास्त वाया घालवशील तितके तुला मार्क्स कमी पडतील, जितका वेळ कमी वाया घालवशील तितके तुला जास्त मार्क्स मिळतील. दोन्हीकडे पॅरिटी दाखवली आहे. द मोर जिल असं नाही, कुठलंही कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह येऊ शकतं. जसं द हार्डर यू वर्क द बेटर सक्सेस यू गेट. जितकं तू अधिक कष्ट करशील तितकं अधिक चांगले यश तुला मिळेल. द हार्डर द बेटर. जी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स असतात वाद्य, ह्या सगळ्यांना नेहमी आर्टिकल द लागतं. द फ्ल्यूट, द गिटार, द व्हायोलिन, द हार्मोनियम, सर्व म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्सना आर्टिकल नेहमी द लागतं. संख्या दोन प्रकारच्या असतात. आपल्या नेहमीच्या संख्या ज्या असतात 1 2 3 4 5 6 7 8 9 10, आणि त्याच संख्या जेव्हा आपण क्रमवाचक संख्या म्हणून वापरतो, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7, त्यावेळेला त्या ऑर्डिनल्स म्हणतात. नॉर्मल संख्यांना कार्डिनल्स म्हणतात आणि क्रमवाचक संख्यांना ऑर्डिनल्स म्हणतात. कार्डिनल्सना आर्टिकल लागेलच असं नाही, पण ऑर्डिनल्सना मात्र कंपल्सरी द हे आर्टिकल लागतं. उदाहरणार्थ समजा वाक्य की देर आर 10 स्टुडंट स्टँडिंग इन अ रो. 10 स्टुडंट्स, रांगेत 10 विद्यार्थी उभे आहेत, कुठलेही असतील ते. द फोर्थ स्टुडंट इन द रो इज द हायेस्ट क्लेवरेस्ट ऑफ देम. द फोर्थ, त्या रांगेतला चौथा विद्यार्थी. आता चौथा म्हणले की आपण काउंट करू शकतो 1 2 3 4. आता तो मुलगा निश्चित बनला, डेफिनेट बनला, मग तिथं आर्टिकल द हे येणार आहे. आर्टिकल द हे प्रॉपर नाऊनसाठी कधी लागत नाही, पण काही वेळेला प्रॉपर नाऊन हे कॉमन नाऊनसारखं वापरलं जातं, मग तिथं द लागू शकतं. आता कालिदास वॉज द शेक्सपियर ऑफ इंडिया. आता शेक्सपियर हे प्रॉपर नाऊन आहे, पण त्याच्यामागं द लागले कारण इथं शेक्सपियर याचा अर्थ आपण महान लेखक, ग्रेट रायटर अर्थानं वापरला आहे. आपल्याला असं म्हणायचं आहे कालिदास वॉज द ग्रेट रायटर ऑफ इंडिया, मग ग्रेट रायटर ऐवजी आपण शेक्सपियर वापरले म्हणून तिथं द लागलं. इचलकरंजी इज नोन ॲज द मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र. आता द मँचेस्टर हे एक शहर आहे इंग्लंडमधलं, पण इथं द का आलेलं आहे तर मँचेस्टर हे टेक्स्टाईल टाऊन आहे, वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असलेलं शहर आहे. मग आपल्याला असं म्हणायचं आहे की इचलकरंजी महाराष्ट्रातलं वस्त्रोद्योग केंद्र आहे, मग त्याच्याऐवजी आपण म्हणतो इचलकरंजी इज द मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र. आर्टिकल कुठे आणि कसं वापरायचं हे जितकं महत्त्वाचं आहे, आर्टिकल कुठे वापरायचं नाही हेही माहीत असणं आवश्यक आहे. आर्टिकल काही ठिकाणी वापरावंच लागतं, तर काही ठिकाणी वापरून मुळीच चालत नाही. तर आपण बघूया या टॉपिक्सला म्हणतात द ओमिशन ऑफ आर्टिकल मीन्स व्हेअर टू ओमिट द आर्टिकल. प्रॉपर नाउन्स पूर्वी आर्टिकल कधी लागत नाही. आपण नामाचे प्रकार बघितले. विशेष नामाला कधी आर्टिकल लागत नाही, मध्ये व्यक्तिवाचक असो किंवा शहराचं नाव, नदीचं नाव, कोणाचंही असो. आता समजा ॲन अनिल असं होणार नाही, तर अनिल, इंडिया, यमुना, देशमुख या ठिकाणी प्रॉपर नाउन्सना आर्टिकल लागलेली नाही आहे. मटेरियल नाउन्सना कधी आर्टिकल लागत नाहीत. मटेरियल नाउन्स म्हणजे गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयर्न, ॲल्युमिनियम, इवन वूड, ग्लास, पेपर, प्लॅस्टिक यांना कधीही आर्टिकल लागत नाही. जी भाववाचक नामं असतात, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स, त्यांना आर्टिकल कधी लागत नाही. जॉय, सॉरो, सरप्राईज, अँगर यांना आर्टिकल कधी लागत नाही. हां, यात एक मुद्दा लक्षात ठेवायचा, जेव्हा हे जे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे जेव्हा विशिष्ट हेतूनं वापरलेलं असतं, त्याचा पर्टिक्युलर म्हणून, डेफिनेट म्हणून उल्लेख केलेला असतो, त्यावेळेला त्याला आर्टिकल द लागू शकतं. जसं ब्रेवरी याला आर्टिकल लागणार नाही, पण समजा वाक्य असं आहे की दिलेर खान वॉज इम्प्रेस्ड टू सी द ब्रेवरी ऑफ मुरारबाजी. द ब्रेवरी इथं का आलेलं आहे की पुरंदरच्या लढाईमध्ये मुरारबाजीचा पराक्रम इथं डेफिनेट बनलेला आहे, तर त्या ठिकाणी द हे आर्टिकल लागू शकतं. लँग्वेजेसना कधी आर्टिकल लागत नाही. मराठी, हिंदी, इंग्लिश, फ्रेंच, जॅपनीज, चायनीज, जर्मन यांना आर्टिकल कधी लागत नाही. मुळात ही जी लँग्वेजेस आहेत हे सुद्धा सगळे ॲडजेक्टिव्ज असतात, त्याचा दुहेरी वापर होतो. आता इंग्लिश, व्हॉट इज इंग्लिश? द पीपल लिव्हिंग इन इंग्लंड आर कॉल्ड इंग्लिश अँड द लँग्वेज स्पोकन इन इंग्लंड इज ऑल्सो कॉल्ड एज इंग्लिश. फ्रेंच आर द पीपल इन फ्रान्स, फ्रेंच इज द लँग्वेज इन फ्रान्स. आता या ठिकाणी लक्षात घ्या, जेव्हा हे शब्द इंग्लिश, फ्रेंच, जॅपनीज तिथल्या लोकांसाठी वापरले जातील त्याच त्या ठिकाणी द आर्टिकल लागेल. द फ्रेंच म्हणजे फ्रेंच पीपल, द इंग्लिश मीन्स इंग्लिश पीपल. पण नुसतं फ्रेंच म्हणलं की फ्रेंच लँग्वेज, नुसतं इंग्लिश म्हणलं की इंग्लिश लँग्वेज.
आपले जे रिलेशन्स आहेत, फादर, मदर, ग्रँडमदर, ग्रँडफादर, अंकल, ऑन्ट, सन, डॉटर, ब्रदर, सिस्टर, यांना नॉर्मली आर्टिकल लागत नाही. की ही इज ॲन अंकल, शी इज अ मदर, असं कधी होत नाही. नेहमीची ज्याची जी कामाची ठिकाणे असतात, ज्याला प्लेस ऑफ वर्क म्हणू शकतो, त्याला आर्टिकल लागत नाही. आता ही गोज टू स्कूल बाय बस, मग आता तो शाळेला जातो, मग इथं शाळेला जाणं इथं आर्टिकल लागणार नाही, कारण शाळा हे त्याचं रोजचं कामाचं ठिकाण आहे. द मॅन वेंट टू ऑफिस, मग ऑफिसला आर्टिकल लागणार नाही, कारण रोजचं त्याचं कामाचं ठिकाण आहे. फॅक्टरी, कोर्ट, टेम्पल, चर्च, मॉस्क, ही जी प्लेस ऑफ वर्शिप्स आहेत, त्याला आर्टिकल कधी लागत नाही. आता मराठीत सुद्धा कसा फरक आहे बा, तो शाळेला गेला आणि त्याच्यासोबत त्याचे वडील शाळेत गेले. आता या दोन्हीमध्ये काय फरक आहे बा, तो शाळेला गेला आहे त्याचं रोजचं प्लेस ऑफ वर्किंग आहे, आणि वडील शाळेत गेले कशासाठी, काहीतरी काम असेल, प्रिन्सिपॉलने वगैरे बोलवलं असेल, काही कारणाने गेले असेल. मग हाच फरक इंग्लिशमध्ये की ही वेंट टू स्कूल, हिज फादर वेंट टू द स्कूल. तर प्लेस ऑफ वर्किंग जे नेहमीच आहे त्याला आर्टिकल कधीही लागत नाही. एखादं नाम जेव्हा अतिशय व्यापक अर्थानं वापरलं जातं, वायडेस्ट सेन्सनं जेव्हा वापरलं जातं, त्याला आर्टिकल लागत नाही. आता अ मॅन असं म्हणलं तर मॅन म्हणजे एक माणूस, द मॅन म्हणले की तो माणूस डेफिनेट झाला. पण नुसतं मॅन किंवा वुमन शब्द जर आले तर ते संपूर्ण मानव जातीसाठी, संपूर्ण पुरुष जातीसाठी, संपूर्ण स्त्री जातीसाठी आलेले असतात. आता समजा वाक्य असं की मॅन कॅनॉट लिव्ह विदाउट एअर, माणूस हवेशिवाय जगू शकत नाही. हा माणूस कोण, हा कोणी विशिष्ट काही नाही, तर संपूर्ण मानव जातीसाठी आपण म्हणतो की माणूस हवेशिवाय जगू शकत नाही. मॅन कॅनॉट लिव्ह विदाउट एअर, इथं मॅन पूर्वी आर्टिकल येणार नाही आहे. आता यातला आणखीन एक शेवटचा मुद्दा आहे, रिपिटेशन ऑफ आर्टिकल. काही वेळेला आर्टिकल हे रिपीट होणार असतं, दोनदा येणार असतं, आणि आर्टिकलच्या संख्येवरनं वाक्यातल्या नामांची संख्या ठरते. आता समजा एक वाक्य असं आहे की आय हॅव अ ब्लॅक अँड व्हाईट डॉग, आणि आय हॅव अ ब्लॅक अँड अ व्हाईट डॉग. आता या पहिल्या वाक्यात अ हे एकदाच आले, दुसऱ्या वाक्यात अ हे दोनदा आले. डॉग शब्द तोच आहे, एक वचनातच आहे, ॲडजेक्टिव्ह तीच आहे, ब्लॅक आणि व्हाईट. पण वाक्यातल्या कुत्र्यांची संख्या कोण ठरवली, ॲडजेक्टिव्हजनी ठरवली नाही आहे, डॉग या नामानं ठरवलेली नाही आहे, आर्टिकल्सनी ठरवले की आय हॅव अ ब्लॅक अँड व्हाईट डॉग मीन्स आय हॅव वन डॉग विथ ब्लॅक अँड व्हाईट कलर, अ डॉग. आणि दुसऱ्या वाक्यात आय हॅव अ ब्लॅक अँड अ व्हाईट डॉग मीन्स आय हॅव वन ब्लॅक अँड वन व्हाईट डॉग. इथं दोन डॉग्स आहेत, हे कोण ठरवलं, तर आर्टिकल्सने ठरवलं. समजा एक उदाहरण पहा, द फाउंडर अँड चेअरमन ऑफ द इन्स्टिट्यूशन अटेंडेड द प्रोग्राम. आणि दुसरं वाक्य आहे द फाउंडर अँड द चेअरमन अटेंडेड द प्रोग्राम. आता या दोन्ही वाक्यात बघा, चेअरमन फाउंडर दोन्ही शब्द कॉमन आहेत, पण पहिल्या वाक्यात द हे आर्टिकल एकदाच आले, दुसऱ्या वाक्यात द हे आर्टिकल दोनदा आले. त्यामुळे काय फरक पडला, पहिल्या वाक्याचा अर्थ कसा आहे, द फाउंडर अँड चेअरमन दोन्ही व्यक्ती एकच आहे, जे संस्थापक आहेत तेच अध्यक्ष आहेत. आणि दुसऱ्या वाक्यात द फाउंडर अँड द चेअरमन, याचा अर्थ फाउंडर वेगळे आहेत, चेअरमन वेगळे आहेत, या दोन व्यक्तींनी त्या कार्यक्रमाला भेट दिली. म्हणजे वाक्यातल्या नामांची संख्या या ठिकाणी आर्टिकल्सनी निश्चित केलेली आहे. तर हे सगळे वापर जे आहेत ते अतिशय काळजीपूर्वक आपल्याला लक्षात ठेवायचे, त्याचा नीट अभ्यास करा. आपल्याला काही शंका असेल तर विचारू शकता. होप दॅट यू लाईक दिस पार्ट. प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल्स. प्लीज टेल अदर्स अबाउट दिस चॅनल and please tap the bell icon if you like the channel. We'll stop here with one quotation. When love adorns a home, other ornaments are secondary thing. ज्या घरात प्रेमरूपी दागिना असतो त्या घरामध्ये इतर दागिने महत्त्वाचे नसतात. सगळे दागिने आहेत पण घरातल्या लोकांना एकमेकांच्याबद्दल प्रेम नसेल तर त्या घरात सुख नांदत नाही. आणि जिथं प्रेम आहे तिथं अगदी काहीही नसलं तरी लोक एकमेकांना समजावून घेऊन आनंदाने राहतात. So, thank you very much. Have a good day.